नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये आणि आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे, किती ट्रेड झाले, सर्व काही आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की दोन ट्रेड आज आपले एक्झिक्यूट झालेले आहे. एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. दोन्ही इंडायसेसमध्ये आज आपले सेटअप ऍक्टिव्हेट झाले. तर माझ्या टीमनी दोन्ही याच्यामध्ये आज एक्झिक्यूट केलेला आहे. काय सिनेरियो होता लाईव्ह मार्केटमध्ये, आपण कशा प्रकारे त्याला आपण मॅनेज केलं, सर्व काही आपण यामध्ये आज डिस्कस करणार आहे. तर पहिला ट्रेड जो आहे तो बँक निफ्टीमध्ये आहे. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि त्यानंतर आपण निफ्टीमध्ये पण बघू. तर आधी इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपली एंट्री कुठे होती आणि एक्झिट आपण कुठे केलेली आहे ती. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डल इंडिकेशन होती, डायरेक्शन होतं की हा खालच्या साईडने जाऊ शकतो कारण की वरच्या साईडने एक वीक होती या लेवलवर. बट लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पहिल्या कॅन्डलमध्ये आपण कधी एंट्री करत नाही. आपण फक्त एक डायरेक्शन बघतो की हा अपसाईडनी जाणार की डाऊन साईड येणार ते. तर त्या अकॉर्डिंग आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केला नव्हता. पहिल्या कॅन्डलमध्ये आपण कंटिन्यू होऊ दिलं, त्यानंतर एक कन्फर्मेशन येऊ दिलं की हा कोणत्या साईडला जाणार. त्यानंतर इथे दोन कॅन्डल होल्ड केलेले आहे. दोन कॅन्डल होल्ड केल्यानंतर ही जी कॅन्डल आहे, जी की तुम्ही बघत असाल की स्ट्रॉंग बुलिश आहे, WRC आहे, क्लोजिंग जी आहे ती पण स्ट्रॉंग आहे, डे हायच्या वर आहे. आणि ह्याच्यामध्ये क्लिअरिटी होती की हा कंटिन्यू वर जाणार कारण की काल जी होती, काल मोमेंटम टोटली साइडवेज टू वोलेटाईल होती. काल रक्षाबंधन पण होतं, त्या अकॉर्डिंग बॅकटेस्टेड जे डाटा आहे आमच्याकडे त्यामध्ये क्लिअरली दिसून आलेला आहे. कोणता जर फेस्टिवल असला त्या दिवशी जे पार्टिसिपेशन असतं ते जरा कमी असतं, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पुन्हा पार्टिसिपेशन जास्त होतं आणि त्यानंतर मग पुन्हा तो ट्रेंडिंग व्हायला लागतो. तर तेच अपॉर्च्युनिटी शोधून आपण आज इथे एक्झिक्यूट केलेला आहे. जसं आपल्याला ब्रेकआउट आलं आणि स्पेस जो होता तो डायरेक्टली पीडीएस लेवल दिसत होता, तर त्या अकॉर्डिंग आपण जसं ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला, आपण एंट्री घेतली आणि लगेचच बॅक टू बॅक आणि ग्रीन कॅन्डल बरोबर डे हाय लावलेला आहे. ही जी मोमेंटम होती टोटली अपसाइडनी होती. ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा जो चान्स मिळालेला आहे तो यामध्ये आहे, या कॅन्डलमध्ये. कारण की एक रिट्रेसमेंट होतं, स्ट्रॉंग इंगल्फिंग करून यांनी डे हायच्या वर क्लोजिंग दिलेली होती आणि पीडीएसच्या वर क्लोजिंग होती. तर इथे आपल्याला प्रॉपरली ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो डायरेक्टली ट्रेल करून आपण ह्याच्यावर लावला. जर ह्याच्या खाली जर आलं असतं तर मग आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला असता आणि आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये एक्झिट केलं असतं. बट चान्सेस होते की काल यांनी साइडवेज टू वोल्टाईल मोमेंटम केलेला आहे, तर आज ट्रेंडिंग राहू शकतो. ट्रेंडिंग आता पण कंटिन्यू सुरू आहे, ऑलमोस्ट देहायच्या जवळच सुरू आहे. बट इथनं कंटिन्यू एक्सपेक्टेशन होतं. मी लाईव्ह मध्ये पण तुम्हाला कंटिन्युअसली सांगत होतो की आज स्ट्रेंथ आहे, पॉवर आज मार्केटमध्ये दिसतंय, अपसाईडने मोमेंटम येऊ शकतं. मी ज्या प्रकारे ट्रेड घेतलेला होता, माझ्यासोबत भरपूर जणांनी ट्रेड घेतला, चांगल्या लेवलवर त्यांनी प्रॉफिट बुक केलेला आहे. बट मी एक दोन कॅन्डलमध्ये बुक करत नाही. जनरली तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत पूर्ण टार्गेट येत नाही किंवा मग ट्रेलिंग बुक होत नाही तोपर्यंत मी एक्झिट करत नाही, आणि तेच मी इथे फॉलो केलेलं आहे. पहिली ट्रेलिंग ज्या प्रकारे मी सांगितलं या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आली, त्यानंतर वर गेलं, खाली आलं, वर गेलं, इथे फ्रॅक्टर आलेला होता आणि एक स्विंग जो आहे तो प्रॉपरली क्रिएट झालेला होता. तर अजून इथे टाईट टेल करण्याचा चान्स मिळाला. जो इथे होता तो उचलला आणि ह्याच्या खाली लावला. पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल आली, WRC होती, स्ट्रॉंग क्लोजिंग होती, डे हायच्या वर. जर याला वर जायचं असतं तर हा वर गेला असता आणि इथनं कंटिन्यू केलं असतं. तर त्या कन्सेप्ट अकॉर्डिंग मी जो असेल इथे होता तो अजून टाईट केला आणि ह्याच्या खाली लावला. जेव्हा बँक निफ्टी डे हाय लावला आणि खाली आलं, तर या लेवलवर जेव्हा हा पोहोचला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर बुक झालेला आहे. त्यानंतर तर टोटली आपण लाईव्ह पण बंद केली आणि त्यानंतर कोणताही ट्रेड मी घेतलेला पण नाही आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं चांगलं प्रॉफिट झालेलं आहे तर सेकंड ट्रेड आपण घेत नाही. कारण की प्रोबॅबिलिटी जी आहे ती जसा जसा दिवस जातो तशी तशी कमी होत जाते. हे लाईव्ह मध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि तेच मी फॉलो करतो. कारण की जे मी तुम्हाला सांगणार तेच मला अप्लाय करणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज रॅन्डमली मग क्वेश्चन येतात, त्याला मला आन्सर द्यावं लागतं. त्या अकॉर्डिंग मी जे तुम्हाला शिकवतो, जे सांगतो तेच मी अप्लाय करतो आणि त्या अकॉर्डिंगच आजचं प्रॉफिट बनलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला क्लिअरिटीने सांगतो की एक्झॅक्टली काय आहे ते. तर एक्झॅक्टली या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. इथे आपला एसएल होता, ही मोमेंटम आपण पूर्ण कॅप्चर केली. फर्स्ट ट्रेलिंग जो होता तो इथे होता, सेकंड ट्रेलिंग इथे होता, फायनल ट्रेलिंग जो होता तो या डॉमिनेट कॅन्डलच्या लोअर होता. इथे जो आहे तो आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे. त्यानंतर ही जी मोमेंट आहे ते टोटली आपण इग्नोर केलेली आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे त्या प्रकारे मोमेंटम पण नाही आहे, खूप स्लो आहे. आपलं जे 30 जे चॅलेंज सुरू आहे ते सुरू आहे ऑप्शन बाईंग मध्ये. आणि ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला मी नेहमी सांगतो की आपण जिथे एंट्री घेऊ तिथनंच मार्केट रॉकेट सारखं वर गेलं पाहिजे. आपल्या डायरेक्शन मध्ये एक स्पीड आली पाहिजे. जेव्हा स्पीड येतं, एक स्ट्रेंथ येते, एक पॉवर दिसते, त्यानंतरच आपण एक्झिक्यूट करतो आणि त्यानंतरच मोठे टार्गेट जे आहे ते आपण बुक करतो. तर तेच तुम्हाला आजच्या पण ट्रेडमध्ये दिसलं असेल आणि जे पण इम्पॉर्टंट पॉईंट होते ते पण मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तर तिथे पण समजलेलं असेल. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे एंट्री घेतली आणि कुठे त्याला बुक केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपली एंट्री होती, किती पॉईंट्स आपण कॅप्चर केले आणि कोणत्या लेवलवर आपला तो एक्झिक्युशन आहे जो की बुकिंगचा होता तो कोणत्या लेवलवर झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे लावून घेतलेला आहे 50,500चा कॉल, जो की आपण बाय केलेला होता या कॅन्डलमध्ये. ही कॅन्डल आणि ही कॅन्डल जी आहे
ही सेम आहे. इथे आपला जो होता तो एंट्री होती आणि याच्या लोवर आपला एसएल होता. ही जी मोमेंटम आहे हे टोटल आपण कॅप्चर केली. या कॅन्डलच्या लोवर इथे आपण ट्रेलिंग लावलेला होता. त्यानंतर जेव्हा हा इथे खाली आला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये बुक झाला. त्यानंतर ही चांगली मोमेंटम केली. आता टोटली एका रेंजवरच फसलेला आहे, ना वर जात आहे ना खाली येत आहे. ह्याच्या वर ना ह्याच्या खाली जी प्राइस सुरू आहे ऑलमोस्ट ह्याच्या मधातच सुरू आहे. आणि जर याला आपण कॅल्क्युलेट करू की किती पॉईंट यांनी आपल्याला दिलेले होते आणि कितीचा एसएल होता, तर या लेवलवर आपली एंट्री होती. याचा जो एसएल होता तो होता 40-45 पॉईंटच्या जवळपास. यांनी आपल्याला दिलेले आहे ऑलमोस्ट 250 पॉईंटच्या जवळपास. आणि आपल्या जे खिशात आलेले आहे ते आहे ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या जवळपास. तर 150 पॉईंट कमी होत नाहीत. कॅल्क्युलेट जर तुम्ही करून बघाल तर बँक निफ्टीचा जो लॉट आहे तो आहे 15चा लॉट. 15 इंटू 150 जर कॅल्क्युलेट कराल तर 2250 रुपये, ऑलमोस्ट 2300 रुपयाच्या जवळपास तुम्हाला एवढ्या मोमेंटम मध्येच तुम्हाला प्रॉफिट झालेलं असेल. जर तुम्ही एक्झॅक्ट लेवलवर एंट्री केलेली असेल आणि एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक केलेलं असेल तर एका लॉटवर 15 क्वांटिटीवर 2300 रुपये प्रॉफिट कमी होत नाहीत. जे पण ट्रेड करत असतील त्यांना माहिती आहे की काय सिनेरिओ असतो, कशा स्ट्रॉंग माइंडने आपल्याला ट्रेड करावं लागतं, किती कॉन्फिडन्सने आपल्याला ट्रेड करावं लागतं, त्यानंतरच मार्केट आपल्याला रिवॉर्ड करतं. आपण फक्त आपले रूल फॉलो केलेले आहे, आपण डिसिप्लिन मध्ये राहिलो आणि त्या अकॉर्डिंग सगळं काही जे होतं त्या फॉलो करूनच आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर बँक निफ्टीचं इथे तुम्हाला इंडेक्स चार्टर आणि ऑप्शन चार्टर दोघांवर पण समजलेलं असेल की कुठे एंट्री होती, कुठे एक्झिट होती आणि कुठे आपलं ट्रेडिंग बुक झालेलं आहे. सेकंड ट्रेड जो होता तो आपला निफ्टीमध्ये होता. तर डायरेक्टली मी निफ्टी पण इथे लावून घेतो आणि डायरेक्टली त्या चार्टवर एक्सप्लेन करतो की निफ्टीची एक्झॅक्टली कुठे एंट्री होती आणि कुठे त्याला आपण बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट लावून घेतो. ऑलरेडी मी इथे लावून घेतलेला आहे. ओके, तर निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. इथनं दिवस स्टार्ट झालेला आहे. निफ्टीची ओपनिंग चांगली गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल जी होती ती स्ट्रॉंगली बेरिशनेस दाखवत होती. बट क्लिअरिटी नव्हती की हा स्ट्रॉंगली डाऊन साईडने जाऊ शकतो का, कारण की हे जे वीक होते दोन्ही साईडने वीक होते. स्लाइटली हा खाली आला, सपोर्ट लेवलवर सपोर्ट घेतला, रिव्हर्स झाला. तर तुम्हाला माहिती आहे की M1चा ट्रेंड कंटिन्युएशनचा सेटअप आहे, त्या अकॉर्डिंग जो आपला सेटअप आहे तो ऍक्टिव्ह झाला या कॅन्डलवर. तर माझ्या एक्झिक्युशन टीमनी एक्झॅक्टली याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. ही कॅन्डल आणि बँक निफ्टीची कॅन्डल सेमच होती, बट 4-5 सेकंडचा तुम्हाला डिफरन्स दिसेल, ते तुम्हाला मी ऑर्डर बुकमध्ये दाखवतो. तर जसं या कॅन्डलची क्लोजिंग आली, ज्या प्रकारे मी सांगितलं की क्लोजिंग आल्यानंतर मी एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. फर्स्ट टार्गेट जे होतं डायरेक्ट वरच्या साईडची जे जेवढे पण ओपन होते रेजिस्टन्स लेवल ते ठेवलेलं होतं. इथे पण आपण एंट्री घेतली आणि बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत त्यांनी डे हाय लावलेला आहे, ऑलमोस्ट या लेवल पर्यंत पोहोचलेला होता. ह्याच्यामध्ये आपला जो फर्स्ट टेलिंग होता तो ह्या कॅन्डलमध्ये होता, कारण की ही कॅन्डल ऑलमोस्ट बँक निफ्टी सारखीच होती. स्ट्रॉंगली रिजेक्शन घेतलं खालच्या साईडनी आणि अपसाईडनी इंगल्फिंग करून स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली होती. तर डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारची जर कॅन्डल आली आणि रेंज ब्रेकआउट कॅन्डल असली तर अपसाईडचे जे टार्गेट आहेत ते ओपन होतात आणि आपल्याला चांगले पॉईंट कॅप्चर करायला मिळतात. तेच निफ्टीने करून दाखवलं. इथे क्लोजिंग केल्यानंतर अपसाईडचे टार्गेट जे आहे ते ओपन झाले, पुन्हा लो लावला, पुन्हा वर गेला. तर फर्स्ट सेलिंग आपली इथे होती. सेकंड जी होती ती या स्विंगवर होती. त्यानंतर जेव्हा हा खाली आला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झाला. आणि आता निफ्टी जर तुम्ही बघाल तर टोटली एका रेंजमध्ये आहे, जशी की बँक निफ्टीने बनवलेली आहे त्याच अकॉर्डिंग रेंजमध्ये आहे. एक्झॅक्टली रेंजमध्येच फसलेला आहे. ह्याचा पण सिंपल टेक्स्टबुक एंट्री होती, जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग. त्याच अकॉर्डिंग एंट्री होती ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये आणि एसएल जो होता तो इथे होता. पूर्ण मोमेंटम जेवढी आज दिवसभरात केली पूर्ण आपल्या खिशात होती. जसं मी तुम्हाला ट्रेडिंग कन्सेप्ट शिकवलेली आहे तीच अप्लाय करून मी पण बुक केलेलं आहे. होप करतो तुम्ही पण त्याच प्रकारे ट्रेड घेतलेला असेल आणि एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक केलेलं असेल. तर इथे पण तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर समजलेलं असेल. यामध्ये पण मी तुम्हाला ऑप्शन चार्ट लावून दाखवतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की किती पॉईंट तिथे कॅप्चर झालेले आहेत आणि किती पॉईंट आपण इकडे बुक केलेले आहे. तर एक्झॅक्ट लेवलवर जर तुम्ही बघाल तर या कॅन्डल क्लोजिंगवर आपली एंट्री होती. ओके, तर ती जी कॅन्डल आहे ती ही आहे. इथे आपली एंट्री, इथे आपला एसएल आणि पूर्ण ही जी मोमेंटम आहे हे पूर्ण टॉप पर्यंत आपण कॅप्चर केलं. आणि आपला जो एसएल आहे ट्रेलिंग एसएल तो या स्विंगवर होता, कारण की ही जी स्विंग आहे ती कॅन्डल ही आहे. ओके, आणि इथे जेव्हा हा रिव्हर्स झालेला आहे तर या कॅन्डलमध्ये जो आहे तो आपला या झोनमध्ये बुक झालेला आहे. तर याला पण आपण जर कॅल्क्युलेट करू रेंज अकॉर्डिंग किती पण दिले तर ऑलमोस्ट या लेवलपासून या लेवलपर्यंत आपला जो एसएल होता ऑलमोस्ट 11-12 पॉईंटचा एसएल होता. आणि याच्या अपोजिटमध्ये आपण 85 पॉईंट रॅली कंटिन्यू केली आणि आपल्या जे खिशात आलेलं आहे ते आलेलं आहे ऑलमोस्ट 60 पॉईंटच्या जवळपास. तर रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे हे तुम्हाला इथे दिसलेलं असेल. याला पण मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. डायरेक्ट रिस्क रिवॉर्डची जी टूल आहे ते वापरतो आणि एक्झॅक्टली त्या लेवलवर तुम्हाला घेऊन जातो. तर याला जर कॅल्क्युलेट करू या लेवलपर्यंत तर ऑलमोस्ट 1:5 पर्यंतचा रिस्क रिवॉर्ड यांनी दिलेला आहे. पूर्ण आपण आपल्या खिशात आणला. जी पण मोमेंटम होती टोटली आपण आपल्या खिशात आणलेली आहे. तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगतो की एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर प्रॉफिट बुकिंग करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला ह्या फॉलमध्ये समजलेलं असेल का बरं आपण ट्रेलिंग कन्सेप्ट वापरतो, टॉपवर बुक करण्याचा प्रयत्न का बरं करतो, काय रिझन आहे, काय सायकोलॉजी आहे, प्रत्येक गोष्ट मी लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतो आणि तेच यांनी आज प्रूफ करून दाखवलेलं आहे की एक्झॅक्ट लेवलवर जर तुम्ही एंट्री घेतली तर तुमची जी एक्झिट आहे ती पण टॉपवरच होते. आणि त्यानंतर मार्केट काय करते काय नाही त्यासोबत आपल्याला काही घेणं देणं नसतं. फक्त आपल्याला एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघावं लागतं. तेच मी तुम्हाला शिकवलेलं आहे.
होप करतो ज्या प्रकारे मी एक्झिक्यूट केलं त्याच प्रकारे तुम्ही पण एक्झिक्यूट केलेलं असेल आणि चांगल्या प्रॉफिट सोबतच आज क्लोज करत असाल, कारण की अशा मार्केटमध्ये कोणीही पैसा जास्त बनवत नाही, कारण की ही जी मोमेंटम आहे खूप स्काल्पिंगची आहे, स्मॉल स्मॉल मोमेंटम आहे, ह्यामध्ये जास्त प्रॉफिट बनत नाही. आपल्याला नेहमी असे मोठे मोमेंटमच कॅप्चर करावे लागतात. तेच मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि होप करतो सगळ्या गोष्टी मी जे शिकवलेल्या आहे ते तुमच्या डोक्यात असतील आणि प्रॉपरली तुम्ही रूल आणि डिसिप्लिन सोबत फॉलो करत असाल. जे पण लाईव्ह मध्ये आहेत त्यांना तर माहितीच आहे की एक्झॅक्टली कशा प्रकारे आपण इम्प्लिमेंट करतो आणि कशा प्रकारे त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज करतो. तर इथे पुन्हा तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टर समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे एंट्री घेतली आणि कुठे त्याला बुक केलेलं आहे, किती पॉईंट बुक केला आहे. तरी पुन्हा एकदा आपण ऑर्डर बुकवर चेक करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपली एंट्री झालेली होती निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची. त्याचबरोबर आपण किती पण त्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे ते पण तिथे तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो आणि तिथे तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. ऑर्डर बुक मध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला आहे बँक निफ्टीमध्ये. तो आपण एक्झिक्यूट केला होता 9:34 आणि 58 सेकंदाला. ओके, तिथे मी बँक निफ्टीचा 50,500चा कॉल बाय केलेला, तो बाय झालेला होता 235 मध्ये. त्यानंतर मी सांगितलं की ह्याची जी कॅन्डल होती आणि निफ्टीची जी कॅन्डल होती सेम होती. तर यामध्ये तुम्हाला फक्त 5-6 सेकंडचा डिफरन्स दिसेल, कारण की एक्झिक्युशन पण जे आहे ते आपल्याला फास्ट करावं लागतं. आपण इंट्राडे प्लेअर आहे आणि प्लस ऑप्शन बायर आहे. तर ऑप्शन बायर आणि इंट्राडे प्लेअर हे खूप ऍक्टिव्ह पाहिजे, क्विक ऍक्शन पाहिजे, क्विक एंट्री क्विक एक्झिट पाहिजे. त्या अकॉर्डिंग आपण सेकंड ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. 9:35 आणि 4 सेकंदांनी तिथे आपला एक्झिक्यूट झालेला आहे. तिथे मी निफ्टीचा 24,600चा कॉल बाय केलेला, तो आपला बाय झालेला होता 113 मध्ये. त्यानंतर दोघांची जेव्हा ट्रेड सुरू होते आणि ह्यामध्ये जो आपला फर्स्ट ट्रेलिंग बुक झालेला आहे तो झालेला आहे निफ्टीमध्ये. त्याचा जो टायमिंग होता तो होता 10:36:55. 24,600चा कॉल, तो आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे आणि आपल्या खिशात जे प्रॉफिट बुक केलेला आहे आपण ते केलेलं आहे 175 वर. त्यानंतर 5-10 मिनिटांनीच निफ्टीचा ट्रेलिंग जो आहे तो बुक झालेला आहे, तो आपला बुक झालेला होता 10:45. 50,500चा कॉल, तो आपला बुक झालेला आहे 378 मध्ये. तर इथे आज दोन्ही पण इंडायसेसने आपल्याला ट्रेड दिले, प्रॉपर आपल्या सेटअप अकॉर्डिंग होते. बँक निफ्टी जो होता तो प्रॉपर आपला ब्रेकआउट ट्रेड होता आणि जो निफ्टी होता तो आपला ट्रेंड कंटिन्युएशनच्या याच्यामध्ये होता. तर दोन्ही सिनेरिओ आज तुम्हाला बघायला मिळाले असतील. माझ्या एक्झिक्युशन टीमनी प्रॉपरली त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्ट लेवलवर एंट्री घेतली आणि एक्झॅक्ट लेवलवर त्याला बुक केलं आणि ते सर्व गोष्टी मी तुम्हाला आज लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे की 100 पैकी 90 दिवस असे राहतात स्टार्टिंगच्या 2 तासामध्येच, म्हणजे की 11 वाजेपर्यंतच आपण प्रॉफिट करून बसलेलो असतो. तेच आज पण केलेलं आहे. तुम्हाला बघत असेल की एंडिंग जो आपली बुक झालेली आहे 10:45 जवळपास आहे, ऑलमोस्ट 11 वाजेच्या आतच आहे. तर आजचा पण दिवस आपण 11 वाजेच्या आतच बुक केलं आणि रिलॅक्सली आज बसलेलो आहे. तुम्हाला सांगितलं की पहिल्या ट्रेडमध्ये आपलं प्रॉफिट जर झालेलं आहे तर सेकंड ट्रेड मी घेत नाही, तेच मी फॉलो करतोय. माझ्यासोबत ज्यांनी पण लाईव्ह मध्ये ट्रेड घेतलेला असेल, मग ते निफ्टीमध्ये असो की बँक निफ्टीमध्ये असो, होप करतो त्यांनी पूर्ण त्यांचं जे प्रॉफिट आहे ते प्रोटेक्ट केलं असेल आणि एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करत असाल. त्याचबरोबर आजची जी लाईव्ह आहे आणि लर्निंग आहे ती पण तुम्ही एन्जॉय केलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासून तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये येऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे अपडेट व्हिडिओ म्हणजे की एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो, यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे पुन्हा तुम्हाला आजच्या दोन्ही ट्रेडचं, निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांनी ट्रेडचं पण एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.